नमस्कार, वैष्णवीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. मंडळी, गुरुपौर्णिमा आली आहे, त्यामुळे आपण बनवणार आहोत स्वामींचा आवडता प्रसाद म्हणजेच बेसनाचे लाडू. तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य 2 वाट्या बेसन पीठ, 1 वाटी पिठी साखर, 1 वाटी साजूक तूप, 1 वाटी रवा आणि काही काजू बदाम. तर चला बनवूया आजची रेसिपी. तर सर्वात प्रथम कढई गरम करून घेतली आहे व त्यानंतर त्यामध्ये आपल्याला भाजून घ्यायचं आहे आपलं बेसन. आता हे भाजत असताना सारखं हलवत राहायचं आहे, जेणेकरून ते खाली डागणार नाही. मस्त असं सोनेरी रंग येईपर्यंत याला भाजवायचं आहे. जरासं भाजल्यानंतर त्यामध्ये आपल्याला साजूक तूप टाकून घ्यायचं आहे. आता याच्या गुठळ्या तयार होऊ नये म्हणून सारखं हलवत राहायचं आहे. मस्त असं त्याचा रंग बदलेपर्यंत त्याला भाजायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये आपण टाकलेला आहे रवा. व्यवस्थित असं त्याला भाजून घ्यायचं आहे. आता यामध्ये मी परत काही साजूक तूप टाकलेलं होतं. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओज बघायला मिळतील. छान असा याचा रंग बदलत आहे आणि अतिशय छान सुगंध येतोय. साजूक तुपामुळे त्याचा स्वादच वेगळा लागतो. खूप छान असे हे बेसन लाडू लागतात. एकदा नक्की जरूर ट्राय करून बघा. आता त्यानंतर यामध्ये आपण टाकलेलं आहे इलायचीची पूड. इलायचीमुळं या लाडूला फ्लेवर अतिशय छान येतो. आता काजू बदामचे काप मी यामध्ये टाकत आहे. मस्त असा सुगंध येतोय, अप्रतिम. छान असं आपलं सारण तयार झालेलं आहे. आता थंड करण्यासाठी जरा वेळ याला खाली ठेवायचं आहे. आता मी गॅस बंद करून याला 5 मिनिटासाठी ठेवणार आहे. आता आपलं सारण थंड झालं आहे. त्यानंतर त्यामध्ये पिठी साखर टाकून घ्यायची आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. गुठळी झाली नाही पाहिजे यामध्ये. अतिशय खमंग लागतात हे लाडू. आमच्या घरामध्ये तर सर्वांनाच आवडतात. अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता ह्याचा रंगही खूप छान आलेला आहे. अशा प्रकारे आपली साखरही मिक्स झालेली आहे. मंडळी, खरंच खूप छान असा सुगंध याचा येतोय. आता बघा, हे मस्त एकजीव झाला आहे आणि लाडूही छान वळत आहे. आता आपण बांधून घेऊया त्याचे लाडू. मीडियम साईजमध्ये लाडू बनवून घ्यायचा आहे. हे बघा, आपला लाडू तयार झालेला आहे. छान दिसावं म्हणून यावर मी काजू लावलेला आहे. अशाच प्रकारे सर्व लाडू बनवून घ्यायचे आहेत. तर तयार आहे आपला स्वामींचा आवडता प्रसाद, आपले बेसनाचे लाडू. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.